इडली किंवा डोश्यासोबत खाल्ली जाणारी खोबऱ्याची चटणी, ती पण एकदम हॉटेल स्टाईल आणि चव देखील म्हणाल तर तेवढीच हॉटेलसारखी याला चव येते. जर अशा पद्धतीने जर तुम्ही ही खोबऱ्याची चटणी बनवला तर डोश्यापेक्षा तुम्ही चटणी जास्त नक्कीच खाणार. आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनेलवर जर नवीन असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला गॅसवर कढईमध्ये आपल्याला साधारण 1-2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे आपल्याला थोडेसे 1 मिनिटभर आपल्याला थोडे परतून घ्यायचे आहेत. गॅस आपल्याला लोच करायचा आहे. लो गॅसवर सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला फुटाण्याची डाळ घालून घ्यायची. ती देखील आपल्याला थोडीशी आपल्याला परतून घ्यायची एक अर्धा मिनिट. त्यानंतर आता यामध्ये चवीसाठी आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे. इथं मी 2 मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. सोबतच आलं आणि लसूण देखील घालून घेतलेलं आहे. आणि आपल्याला कढीपत्त्याची 10 ते 12 पाने देखील यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि पुन्हा आपल्याला हे एखादा मिनिट आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने जर तुम्ही चटणी बनवला तर याची चव अगदी हॉटेल स्टाईल होते. त्यामुळे अशा पद्धतीने चटणी नक्की बनवून बघा. साधारण 1 ते 2 मिनिट झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अगदी शेवटी आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे. आपल्याला सुरुवातीला खोबरं घालायचं नाही किंवा खोबरं जास्त आपल्याला भाजायचं देखील नाही. 1 वाटी खोबरं घालून घेतलेलं आहे. आणि आपल्याला 1-2 चमचे इथं उडदाची डाळ घालून घ्यायची. आणि पुन्हा आपल्याला जास्त वेळ नाही, फक्त पुन्हा अगदी 1 मिनिटभर आपल्याला हे खोबरं फक्त परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला हे पूर्णपणे मिश्रण सगळं थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता हे सगळं आपल्याला थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळं घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे. आता त्यानंतर चवीसाठी इथं मीठ घालून घेणार आहे. इथं मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये लिंबू थोडासा पिळून घ्यायचा आहे. इथं मी अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेतलेला आहे. आणि चवीसाठी 1 चमचा इथं साखर देखील घालून घ्यायची. आणि गरजेनुसार थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरला याची अशा पद्धतीने ही पेस्ट बनवून घ्यायची आहे किंवा ही आपल्याला चटणी अशा पद्धतीने बनवून घ्यायची आहे. आता ही चटणी एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे. आता या चटणीला फोडणी करण्यासाठी एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. यामध्ये 1 चमचाभर आपल्याला मोहरी घालून घ्यायची. आणि आपल्याला गॅस इथं बंद करून घ्यायचं आहे. आणि गॅस बंद केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला हिंग थोडा घालून घ्यायचा आहे. एक 10 ते 12 कढीपत्त्याची पुन्हा आपल्याला पाने घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 चमचाभर उडदाची डाळ आणि एक आपल्याला मिरची देखील लाल मिरची यामध्ये घालून घ्यायची. आणि ही फोडणी आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायची. आपल्याला जे आपण खोबऱ्याची पेस्ट वगैरे केली याच्यावरती आपल्याला ही घालून घ्यायची. आणि याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर गरज वाटली तर वरून तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता. पण इथं मी सुरुवातीलाच मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ घालण्याची काही गरज वाटत नाही. तर तुम्ही टेस्ट करून यामध्ये मीठ वाटलं तर तुम्ही वरून मीठ देखील घालू शकता. तर अशा पद्धतीने आपली इडली आणि डोश्यासोबत खाल्ली जाणारी अगदी हॉटेल स्टाईल ही चटणी तर तयार झालेली आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेलच की आपण नेहमी जी बनवतो त्या चटणीपेक्षा हॉटेलमध्ये जर चटणी आपण खातो त्यामध्ये काय काय पदार्थ वापरलेले असतात ते तुम्हाला मी अगदी व्यवस्थित अगदी सगळं सांगितलेलं आहे. तर तुम्ही देखील नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा.